खूप छान माहिती दिली प्रदीप आता तू का आपण खरंच घर घ्यायला हवं आहे का नको आहे. पण त्याच्यात तू हे पण एक कमर्शियल प्रॉपर्टीचं बोलला. त्याच्यावरून मला आठवलं की माझी एक फ्रेंड आहे. शी इज प्लॅनिंग टू बाय सम कमर्शियल प्रॉपर्टी. पण ती खूप लांब आहे, आपल्या पुण्यापासून खूप लांब आहे. समथिंग ती म्हणाली की ती प्रॉपर्टीज 50 lakhsला वगैरे आहे. अँड डाऊन पेमेंट आय थिंक सो शी इज गोइंग टू मेक समथिंग 15 lakhs. तर ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे की कसं आता तिने काय कॅल्क्युलेशन कसं करायला पाहिजे. शुड शी रिअली गो फॉर दॅट प्रॉपर्टी ऑर नो, कारण ती ऑलरेडी पुण्याच्या बाहेर प्रॉपर्टी आहे. नाही, आपण असं नको म्हणायला की ती पुण्याच्या बाहेर आहे. पुण्याच्या याच्यामध्ये आपण तिला आर्थिकदृष्ट्या ते काय वर्किंग होतं हे समजून सांगूया. आपण असं धरूया की तिला 50 लाख रुपयाची ती कमर्शियल प्रॉपर्टी घेते, त्याच्यावर तिला 20,000 रुपये रेंट आहे. आता ती घेते कशी प्रॉपर्टी, तर ती 15 लाख रुपये स्वतःची टाकते आहे आणि 35 लाख रुपयाचं ती लोन करते आहे 20 वर्षासाठी. कमर्शियलला रेट जास्ती असतो, आपण 8% व्याज पकडूया. तर 20 वर्षाला जेव्हा तुम्ही 35 लाख रुपये लोन घ्याल तेव्हा तुमचा EMI येईल 29,300, 29,300 रुपीज. 29,300 रुपीज तुम्ही 20 वर्ष भरणार. म्हणजे 29,300 इंटू 240 करायला लागेल आपल्याला. म्हणजे मी बँकेला 70 लाख रुपये देणार. म्हणजे मी बँकेकडनं 35 घेणार आणि 70 देणार. म्हणजे मी डबल पैसे देणार. दुसरा अँगल आहे की मी 15 लाख रुपये मी डाऊन पेमेंट केलं आहे. 15 लाख रुपये जेव्हा मी डाऊन पेमेंट केलं आहे आणि मी जेव्हा म्हणतो मी एखाद्या कॉन्झर्वेटिव्ह प्रोडक्टमध्ये पैसे टाकीन, तेव्हा माझे 10 वर्षांनी पैसे डबल होतील. म्हणजे काय झाले, माझे 15 लाखाचे 30 लाख रुपये झाले आणि 30 लाखाचे 60 लाख रुपये झाले. म्हणजे 60 लाख रुपये माझं 15 लाखाचं आहे आणि 70 लाख रुपये बँकेला जातील. 60 + 70 म्हणजे मला ते शॉप पडलं 1,30,00,000 रुपयाला. 30,000 रुपये म्हणजे 29,300 मला 20 वर्ष भरायचे आहेत. मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते आहे 20,000 रुपये. पण ते 20,000 रुपये खरं नाही, ते थोडं फसवं आहे. का बरं फसवं आहे, तर या 20,000 आपल्याला मेंटेनन्स भरायचा आहे. आपण ज्या ऑफिसमध्ये बसतो त्याचं 10 रुपये पर स्क्वेअर फीट मेंटेनन्स आहे. तुझं जर का मला माहीत नाही ते शॉप किती स्क्वेअर फूट आहे काय, आपण एक असं धरू की 1 ते 400 फुटाचं जर शॉप आहे तर तुझा 4,000 रुपये मेंटेनन्स झाला. तुझा प्रॉपर्टी टॅक्स 20-25,000 रुपये महिन्याचा वर्षाचा झाला. म्हणजे 2,000 रुपये ते झाले महिन्याचे. म्हणजे 6,000 रुपये तुझे भाड्यातनं गेले. तर 20,000तनं जेव्हा तुला 14,000 रुपये मिळत आहेत, 14,000च्या अगेन्स्ट तू 30,000चा EMI कसा भरणार आहेस याचा तू विचार केला पाहिजेस. आणि एवढं सगळं करून माझे 50 लाखाचे 1,30,00,000 रुपये ही तर माझी बाईंग प्राईस होणार आहे. म्हणजे मी ते ॲक्च्युली शॉप हे 50 लाखाला घेणार नाही आहे, ते मी 1,30,00,000ला घेणार आहे. आणि मग त्याच्यावरती काय ॲप्रिसिएशन असणार आहे याचा विचार तू आणि तुझी मैत्रीण शांतपणे बसून करणं अपेक्षित आहे. ग्रेट, खूप चांगली माहिती दिली. हे मी नक्की तिला सांगेल, सगळं कॅल्क्युलेशनही दाखवेल तिला की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. बरं, हे झालं आपण घ्यायचं का नाही घ्यायचं घर किंवा मग कमर्शियल प्रॉपर्टी. पण मग एक प्रश्न असा आहे का आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो त्यात किती % ॲलोकेशन असायला हवं रिअल इस्टेटचं. आपण असं म्हणूया की फायनान्शियल ॲसेट्स आणि हार्ड ॲसेट्स. तर रिअल इस्टेट हे हार्ड ॲसेटमध्ये. तर मला असं वाटतं सर्वांनी पहिल्यांदी फायनान्शियल ॲसेट्सचं ॲलोकेशन पूर्ण करावं आणि त्याच्यानंतर रिअल इस्टेटकडे वळावं. कारण का, तर आपली आधीची जनरेशन असंच करायची. आधीची जनरेशन सगळ्यात शेवटी घर घ्यायची. तर मला असं वाटतं फायनान्शियल ॲसेट्स पहिले करावे आणि ज्याच्या ह्या सगळ्या नीड पूर्ण होतील की माझं चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड पोस्ट ग्रॅज्युएशन, माय रिटायरमेंट, आणि त्याच्यानंतर मग पोर्टफोलिओ जर का डिसेंट साईजचा होत असेल तर माझ्या मते 15-20%, 25%च्या पुढे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता वाटत नाही. ओके, सपोज आता हे सगळं लाईंड अप झालं, मी सगळं काय केलं, इन्व्हेस्टमेंट, माझी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट, चाइल्ड एज्युकेशन झालं, सगळं झालं. एखाद्याला तरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली रिअल इस्टेटमध्ये, तर त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी कसं करावं, किती रिटर्न्स मिळेल, इज इट वर्थ इट, ते तू एकदा परत सांगशील का प्लीज. नाही, आपण आपलं जर का आधीचं उदाहरण बघितलं या सगळ्यामध्ये तर हेच उदाहरण प्रत्येक रिअल इस्टेट बाईंग आणि सेलिंगला लावायला लागेल. ओके, बाईंग आणि आपण त्याच्या खूप आतमध्ये नको जायला. आतमध्ये गेलो की आपल्याला ते खूप त्रासदायक वाटेल. कारण घेताना आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते, GST भरायला लागतो, विकताना आपल्याला कॅपिटल गेन त्याच्यावरती भरायला लागतो. हे सगळं जर का गणित खरंच एक्सेलवरती मांडलं तर माझ्या मते ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. आपल्याला असंच म्हणता येईल की या सगळ्यामध्ये हा अतिशय मिनिमल रिटर्न ॲसेट क्लास आहे असं वाटतं. आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणात प्राईस ॲप्रिसिएशन झालं आहे
तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झाली आणि ती डेव्हलपमेंटची आपल्याला जर का माहिती असेल आणि आपण जर का योग्य वेळी योग्य बसमध्ये बसलो तर आय थिंक आपल्याला बस पकडता येईल असं वाटतं. खूप चांगली माहिती दिली प्रदीपनी आपल्याला. तर ह्याच्या संदर्भात अजून कोणाला काही प्रश्न असेल तुम्ही नॅचरली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विथ दिस वी विल कम टू द एंड ऑफ द सेशन. पण जायच्या आधी मला प्रदीपला हे विचारावं असं वाटतं का लाईक ह्याच्यातले 3 टेक्स अवे तू आम्हाला सांगशील का? थँक्यू प्रदीप, तू आम्हाला खरंच खूप चांगली माहिती दिली. किती ॲलोकेशन असावं रिअल इस्टेटचं ॲक्च्युली आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणि ते कधी असावं. तर जायच्या आधी आम्हाला तू अजून एक लास्ट क्वेश्चनचं उत्तर दे की ह्यातून सगळ्यांनी काय टेक अवेज घ्यायचे? टेक अवेज आपण असं म्हणूया की ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगवरती आपल्याला ते मॅच करता येईल. कुठली इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी अ प्लेजर, इट शुड नॉट बी द प्रेशर. मी अतिशय प्लेजर म्हणून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मला हे जे काय आत्ता आपण गणित बोललो हे खूप प्रेशरचं वाटतं. म्हणजे मला 20 वर्ष EMI भरायचा आहे, मला कुठली लिक्विडिटी नाही आहे, मला अतिशय लिमिटेड इन्कम आहे. तर इन्व्हेस्टमेंट ही प्लेजर असावी, प्रेशर नसावी. कुठलाही तुम्ही आर्थिक जेव्हा एखादा निर्णय घेताय, मग ते घर घेणं असू दे किंवा कार घेणं असू दे, कारण ह्या 2 गोष्टी आपण लोनवरती घेतो. तुम्ही आर्थिक सल्लागाराशी बोलून त्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोन घेताना खूप शांतपणे विचार केला पाहिजे, कारण मी कुठलाही विचार न करता 20 वर्षाची कमिटमेंट देतो. या सगळ्यामध्ये अनसर्टन्टी ऑफ इन्कम, जॉब लॉसेस, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, या सगळ्यांचा विचार करून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. छान, खूपच छान माहिती दिली की Thank you. आपण जे काही घर घ्यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल तर आपला एक पोर्टफोलिओ एक बॅलन्स प्रॉपर पद्धतीने बॅलन्स असावा आणि नंतरच आपण पुढचं पाऊल उचलावं. त्यामुळे हा व्हिडिओ करण्यासाठी तुमचं थँक्यू. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर, फॉलो अँड सबस्क्राईब.